Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that we have started our lesson connecting the dots. Connecting the dots म्हणजे आपण काल मीनिंग पाहिला. कनेक्टिंग द डॉट्स म्हणजे ठिपके जोडणे असा त्याचा शब्दशः अर्थ इथं होत नाही. इथं याचा अर्थ असा होतो की आपल्या मागील आयुष्यातील भूतकाळातील घटना ज्या घडल्या असतील त्याची लिंक ही आपल्या पुढील भविष्यातील घटना घडतील किंवा घडण्यासाठी एकमेकांशी जोडणे, घटना एकमेकांशी जोडणे म्हणजे कनेक्टिंग द डॉट्स. ओके, नाउ इन दिस लेसन द रायटर ऑफ द लेसन स्टीव जॉब्स was telling 3 stories of his life. First story of his education, about his education, then next story about his career, love and loss, and now third story we will see today. What is the third story of his life? But page number 63. Sometimes life hits you in the head with a brick. Now hits you in the head with a brick म्हणजे याचा इथं अर्थ असा की बाबा गिव अ ग्रेट शॉक सडनली. आता शब्दशः अर्थ जर घेतला तर काय होतो की काही वेळेला आयुष्य हे आपल्या डोक्यावरती विटेचे फटके मारते किंवा विटेचे घाव घालते असं त्याचा अर्थ होतो. परंतु इथं त्याचा अर्थ असा आहे की गिव सडन शॉक म्हणजे अचानक काही धक्के देणे. बरोबर आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अचानक काही असे धक्के मिळतात की नाही. मग त्या रायटर काय म्हणतो, समटाइम लाईफ हिट्स यू इन द हेड विथ अ ब्रिक म्हणजे आयुष्य काही वेळेला तुम्हाला अचानकपणे काही धक्के देत असतं. डोंट लूज फेथ बट देन ऑल्सो यू हॅव टू बी कॉन्फिडंट. यू शुड नॉट लूज द फेथ म्हणजे तरी तुमचा विश्वास, तुमचा स्वतःचा आत्मविश्वास असेल किंवा तुमचं जे काही करेज असेल ते तुम्ही पडून न दिलं पाहिजे, तुम्ही कॉन्फिडंट राहिलं पाहिजे. द ओनली वे टू डू ग्रेट वर्क इज टू लव्ह व्हॉट यू डू. आता तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगलं करायचं असेल तर त्यासाठी एकच गोष्ट करावी लागते की लव्ह व्हॉट यू डू म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही करणार आहे ते अगदी मनापासून जी कोणती गोष्ट तुम्ही करणार आहात त्या गोष्टीवर प्रेम करूनच ती गोष्ट केली पाहिजे. आता अर्थात त्या स्टीव जॉब्स जे होते त्यांना त्यांच्या नको असलेल्या कोर्सला त्यांना ॲडमिशन घ्यावं लागलं होतं, परंतु त्यांनी काय केलं, तो कोर्स केला का नाही केला. त्यांनी तो कोर्स सोडून त्यांना ज्याच्यात रुची आहे तो कोर्स निवडला. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीवरती प्रेम आहे, आपल्याला ज्या गोष्टीमध्ये रुची आहे तीच गोष्ट आपण केली पाहिजे, तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. जर का तुम्हाला कोणी फोर्स केला की नाही तू मेडिकलला जा बट यू आर इंटरेस्टेड इन इंजिनिअरिंग तर यू शुड गो टू इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्हाला जर कोणी फोर्स केला आफ्टर 12th की तू नाही बाबा तू मेडिकलला जा पण तुमची इच्छा आहे इंजिनिअरिंगला जाण्याची तर तुम्ही इंजिनिअरिंगलाच गेलं पाहिजे, तरच तुम्ही चांगले इंजिनियर बनू शकता. नाहीतर मग तुम्ही इंजिनियर पण नाही आणि डॉक्टर पण नाही असं होऊ शकतं. कारण तुम्ही मेडिकलला तुमच्या जर इच्छेविरुद्ध गेलात तर तुमच्या अभ्यासात कधीही गोडी लागणार नाही, शिवाय तुमच्या अभ्यासात गोडी न लागल्यामुळे तुमचे रिझल्ट कमी येणार, मग तुम्ही चांगल्या प्रकारे एक सक्सेसफुल डॉक्टर नाही होऊ शकणार. म्हणूनच ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे तीच फील्ड नेहमी चूज करायची असं स्टीव जॉब्स सांगतात. if you haven't found it yet, keep looking, don't settle. आणि जर का तुम्हाला ते लवकर मिळत नसेल की तुम्हाला कशामध्ये आवड आहे हे जर का तुम्हाला लवकर समजत नसेल तर शोधा, पण पटकन बाबा नाही मला आता काही नाही मिळत आहे मग मी हेच करतो असं करून सेटल होऊ नका. पण ते नेहमी शोधत राहा की मला कशामध्ये आवड होऊ शकते, मी कशामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो हे नेहमी शोधत राहा. माय थर्ड स्टोरी इज अबाउट डेथ. आता माझी तिसरी स्टोरी कशाबद्दल आहे, इज अबाउट डेथ म्हणजे मरणाबद्दल. अबाउट अ इयर ॲगो आय वॉज डायग्नोस्ड विथ कॅन्सर. माय डॉक्टर ॲडवाइज मी टू गो होम अँड गेट ॲन अफेअर्स इन ऑर्डर विच इज डॉक्टर्स कोड फॉर प्रिपेअर टू डाय. आता तिसरी स्टोरी त्यांची कशाबद्दल आहे, मरणाबद्दल. सो अबाउट अ इयर ॲगो म्हणजे त्यांनी हे जे काही पुस्तक आहे त्यांचं ते पुस्तक लिहिण्याच्या आधी 1 वर्ष ही गॉट अ कॅन्सर. ते कशानं ग्रस्त झाले, कॅन्सर.
diagnose means doctor after some test doctor can advise you that you are having this disease, you are having that disease. म्हणजे काही टेस्ट केल्यानंतर जेव्हा डॉक्टरला समजतं की आपल्याला कोणता आजार आहे त्याला डायग्नोज करणं म्हणतात. मग डॉक्टरना जेव्हा कळलं तेव्हा डॉक्टरनी डायग्नोज केल्यानंतर सांगितलं त्यांना की यू आर सफरिंग विथ अ कॅन्सर, तुम्ही कॅन्सरमधून सफर होत आहात. My doctor advised me to go home and get my affairs in order. Affairs म्हणजे मॅटर, म्हणजे डॉक्टरनी काय केलं, जेव्हा डॉक्टरांना कळलं की he is suffering with cancer, so doctor advised Steve Jobs that go to home and settle all the affair. आता तुम्ही घरी जा आणि तुम्हाला जी जी काही कामं करायची ती करून घ्या. Which is a doctor's code for prepare to die. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ही डॉक्टरची कोड लँग्वेज आहे की आता तुम्ही मरणासाठी तयार व्हा. हे सांगण्यासाठी डॉक्टरची कोड लँग्वेज काय की तुम्ही घरी जा आणि तुमच्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लावा असं सांगणं म्हणजे डॉक्टर आपल्याला सांगतोय की तुम्ही आता मरणासाठी तयार व्हा असं स्टीव्ह जॉब्स म्हणतात. I lived with that diagnosis all day. आता त्या डायग्नोसिसवरती, त्या निष्कर्षावरती मी जवळजवळ 1 दिवस राहिलो. डायग्नोसिस म्हणजे आपण शब्दशः जर घेतला तर निष्कर्ष, त्या निष्कर्षावरती मी 1 दिवस तसाच राहिलो की इन माय माइंड ऑल द थॉट्स लाईक आय एम सफरिंग फ्रॉम कॅन्सर, नाव वेन आय विल डाय. म्हणजे माझ्या मनामध्ये तेच विचार येत होते की आता मी कॅन्सरमधून आहे, आता मी कधी मरेन, मी जगेन का नाही, अशा प्रकारे त्या विचारातच मी 1 दिवस गेलो. Later that evening I had a biopsy. Biopsy means some medical test of cancer patient. Biopsy ही एका कॅन्सर पेशंटची एक मेडिकल टेस्ट असते. ओके, मग ते आफ्टर लॅटर दॅट इव्हिनिंग, मग पूर्ण दिवस गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला माझी बायोप्सी झाली. म्हणजे आपण एक कॅन्सर पेशंटची बाबा कोणत्या स्टेजला कॅन्सर आहे, कोणता कॅन्सर आहे, किंवा आपण तो कॅन्सर ट्रीटमेंटने बरा होऊ शकतो का, अशा प्रकारे एक छोटीशी टेस्ट असते. मग ती टेस्ट त्यांची संध्याकाळी झाली, बायोप्सी. It turned out to be very rare from a pancreatic cancer that is curable with surgery. I had the surgery and I am fine now. मग ती बायोप्सी झाल्यानंतर मला कळलं की मला एक रेअर कॅन्सर झालेला आहे की जो रेअर कॅन्सर एका सर्जरीने नक्कीच पूर्ण बरा होऊ शकतो. म्हणजे डॉक्टरना आधी ज्यावेळेस डॉक्टरने डायग्नोज केलं त्यावेळेस डॉक्टरना कळलं नव्हतं की कोणता कॅन्सर आहे, कॅन्सर कोणत्या स्टेजला आहे. फक्त डॉक्टरना इतकंच कळलं होतं की कॅन्सर आहे. म्हणून ते त्याला सांगतात की तू घरी जा आणि तुझे काही गोष्टी असतील त्या व्यवस्थित मार्गी लावून घे. परंतु ज्यावेळेस संध्याकाळी एक बायोप्सी टेस्ट होते त्यावेळेस त्यांना कळतं की त्यांना झालेला कॅन्सर जो आहे तो एका सर्जरीने बरा होऊ शकतो. अँड दे डीड द सर्जरी, आणि ते ती सर्जरीसुद्धा करतात. अँड आय एम फाईन नाव, ही सेइंग दॅट आय एम फाईन नाव. आणि सर्जरी केल्यानंतर मी आता अगदी ठणठणीत बरा आहे. Now turn the page 64. This was the closest I have been facing death, and I hope it's the closest I get for a few more decades. आता ते म्हणतात की हे जे काय होतं अगदी तो जो काही दिवस होता तो पूर्ण दिवस मी अगदी मरणाच्या जवळ जाऊन आलो, किंवा ती सर्जरी झाली तो जो पिरियड होता कॅन्सर सफरिंगचा तो पिरियड, म्हणजे मला असं वाटत होतं की मी अगदी मरणाच्या जवळ गेलेलो आहे. अँड आय होप इट्स द क्लोजेस्ट आय गेट फॉर अ न्यू मोर डिकेड. डिकेड मीन्स मोर 10 year, 10 वर्षाच्या कालावधीला डिकेड म्हणतात. ओके, मग त्या 10 वर्षाच्या कालावधी म्हणजे डिकेड. मग मला असं वाटलं की मी पहिल्यांदा मरणाच्या अगदी जवळ गेलेलो आहे, मरणाच्या तोंडाशी गेलेलो आहे. परंतु सर्जरी झाल्यानंतर मला असं वाटत होतं की अजून माझ्या हातात 10 वर्षे मिळाली, 10 वर्षे आहेत. अशा प्रकारे हॅविंग लिव्ड थ्रू इट आय कॅन नाव से दिस इज टू यू. मग आता हे सगळं या सगळ्यामधून मी गेल्यामुळे मी तुम्हाला एकच सांगू शकतो की युअर टाईम इज लिमिटेड. whatever time you are having in your life that is limited. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जो काही टाइम मिळालेला आहे तो लिमिटेड आहे. सो डोंट वेस्ट इट लिव्हिंग समवन एल्स लाईफ. मग तुम्हाला जो काही टाइम मिळालेला आहे तो टाइम तुम्ही वेस्ट करू नका.
डोंट वेस्ट इट लिव्हिंग समवन एल्स लाईफ. तो टाईम तुम्ही वेस्ट न करता त्याचा व्यवस्थित त्या वेळेचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे सगळ्यांनाच तो टाईम मिळतो असं नाही, काही जणांना तेवढा टाईम मिळत देखील नाही. मग जर का तुम्हाला टाईम मिळालेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये तर त्या टाईमचा तुम्ही चांगला वापरच केला पाहिजे असं स्टीव्ह जॉब्स सांगतायत. Now don't be trapped by dogma. Now dogma means what? Belief or a set of beliefs held by a group or organization which others are expected to accept without argument. म्हणजे थोडक्यात काय, दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालणं. डॉगमा म्हणजे थोडक्यात मराठी अर्थ काय तर दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालणं. म्हणजे एखादा म्हणतोय, दुसरा म्हणतोय ना की बाबा नाही तू हे कर तर तुम्ही तेच करायचं, हे चुकीचं आहे. तुम्हाला जे तुम्ही दुसरं जे म्हणताय त्याच्यापेक्षा तुमच्या मनाला काय वाटतंय ते करणं जास्त गरजेचं आहे. डोंट बी ट्रॅप्ड म्हणजे जाळ्यात अडकणे. बाय डॉगमा म्हणजे दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्याच्या विचारानुसार चालण्याच्या जाळ्यात तुम्ही अडकू नका. which is living with the result of others people's thinking. Don't let the noise of others opinion drown out your own inner voice. तुम्ही एक तर दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्यांच्या विचारानुसार न चालता तुमच्या स्वतःच्या विचाराने चाला. म्हणजे काय तर दुसऱ्याचं जास्त ऐकू नका. तुम्हाला जे मनाला योग्य वाटतंय ते करत राहा. दुसरं हे म्हणतंय, बाबा तुमचा मित्र म्हणतोय नाही तू हे कर, म्हणून तुम्ही ते केलं तर ते चुकीचं आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. तुमचा इनर व्हॉइस जो आहे, तुमचा आतला आवाज जो आहे तो मोठा राहू द्या. तुमच्या आतल्या आवाजाला दुसऱ्यांच्या आवाजाने दबू देऊ नका. म्हणजे काय तर थोडक्यात काही लोकांना सवय असते की जे दुसरे म्हणतील तेच करायचं. बाबा माझा मित्र म्हणतोय ना की आज इकडे जायचं किंवा आपण तिकडेच जायचं, अशा प्रकारे करतात. म्हणजे स्वतःच्या मनाला काय वाटतंय ते नाही करत, पण माझा मित्र असं म्हणतोय, माझी मैत्रीण अशी म्हणते म्हणून मी हे करणार, हे चुकीचं आहे. म्हणून तुमचा जो मनातला आतला आवाज आहे तो मोठा होऊ देत, ना की त्या आवाजाला दबून देऊन दुसऱ्यांचा आवाज मोठा करू नका. ड्रॉन आउट म्हणजे be louder than other sound and prevent it being heard. म्हणजे ड्रॉन आउट म्हणजे तुमच्या मनातला आवाज दबून जाणे आणि ड्रॉन आउट म्हणजे तुमचा आवाज दबून जाणे आणि दुसऱ्यांचा आवाज वरती मोठ्याने येणे म्हणजे ड्रॉन आउट. म्हणजेच तुमच्या मनातला इनर व्हॉइस जो आहे तो दबू न देता तो वरती येऊ देत. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, हॅव the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. And most important आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे have the courage to follow your heart and intuition. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात एवढं धैर्य ठेवा की तुम्ही तुमच्या मनाचं ऐकू शकाल आणि तुमचे जे काही विचार आहेत त्या तुमच्या विचारांनी चालण्याचं आणि तुमच्या मनाचं ऐकण्याचं तुमच्यामध्ये धैर्य असू देत. दे समहाव ऑलरेडी नो व्हॉट यू ट्रूली वॉन्ट टू बिकम. नक्कीच तुमच्या मनाला आणि तुमच्या मनातल्या भावनांना हे नक्कीच माहिती आहे किंवा माहिती असेल की तुम्हाला काय बनायचे. म्हणजे दुसऱ्याचं न ऐकता तुम्ही स्वतःचं मनाचं, स्वतःच्या हार्टचं, स्वतःच्या मेंदूचं ऐकण्याची तयारी ठेवा. दुसऱ्याचं म्हणणं ऐकत बसायचं नाही. When I was young, there was an amazing publication called the Whole Earth Catalog. म्हणजे स्टीव्ह जॉब्स जेव्हा लहान होते, यंग होते, त्यावेळी त्यांचं त्यावेळी एक पब्लिकेशन होतं कॉल्ड द होल अर्थ कॅटलॉग. त्या पब्लिकेशनचं नाव होतं होल अर्थ कॅटलॉग. In the final issue, on the back cover, they put a photograph of an early morning country road. मग ते जे बुक होतं त्या बुकच्या पाठीमागच्या बाजूला एक फोटोग्राफ होता. अँड अर्ली मॉर्निंग कंट्री रोड म्हणजे सकाळच्या वेळेला कशा प्रकारे रस्ता असतो त्या रस्त्याचं एक चित्र होतं. बिलो इट म्हणजे बिलो इट म्हणजे त्याच्याच खालच्या बाजूला इट वेअर द वर्ड्स आणि त्या चित्राच्या खाली काही लाईन्स लिहिलेल्या होत्या. स्टे हंग्री स्टे फुलिश. स्टे हंग्री स्टे फुलिश म्हणजे याचा जर शब्दशः अर्थ घेतला तर स्टे हंग्री म्हणजे नेहमी भुकेले राहा आणि फुलिश म्हणजे नेहमी मूर्ख बनून राहा असं तिथं लिहिलेलं होतं. इट वॉज देअर फेअरवेल मेसेज
as they sign off. I have always wished that for myself, and now as you graduate to begin anew, I wish that for you. Stay hungry, stay foolish. आता तो जो काही मेसेज होता त्या पब्लिकेशनचा, तो पब्लिकेशनचा मेसेज त्यांचा हा फेअरवेल मेसेज होता. आणि आता स्टीव्ह जॉब्स काय सांगतात की स्टे हंग्री स्टे फुलिश, बट फॉर व्हॉट? फॉर द नॉलेज. स्टे हंग्री फॉर द नॉलेज, स्टे फुलिश फॉर द नॉलेज. म्हणजे नेहमी तुम्हाला काहीतरी नवीन शिकून घेण्यासाठी, काहीतरी नॉलेज, काहीतरी ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी भुकेले राहा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे, इतकी भूक, ज्ञानाची भूक तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणून स्टे हंग्री ज्ञानासाठी, फॉर द नॉलेज स्टे हंग्री, अँड स्टे फुलिश ऑल्सो फॉर द नॉलेज. म्हणजे तुम्ही ज्ञानासाठी मूर्खही बनून राहा. म्हणजे काय आपण असं म्हणतो ना की एखादा माणूस जर म्हणत असेल की नाही बाबा मी खूप शहाणा आहे, मला हे सगळं माहिती आहे, तर दुसरी व्यक्ती त्याला काही सांगायला जात नाही, बरोबर की नाही. मग काही वेळेला तुम्ही पण असं म्हणता नाही 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 मला हे सगळं माहिती आहे, मला तर हे सगळं येतं. मग असं जर का कोण करत असेल तर त्याच्याकडे दुसरा एखादा ज्याला खरंच काही चांगलं माहिती आहे तो चांगलं सांगायला जात नाही. म्हणून नेहमी अशा भावनेने, जरी तुम्हाला माहिती असेल तरी अशा भावनेने राहा की मला काहीच माहीत नाही, तर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. जर तुम्ही अशा भावनेने राहाल की मला सगळं येतं, मला हे सगळं माहिती आहे, तर तुमच्याकडे कोणीही काही चांगलं सांगायला येणार नाही. म्हणूनच स्टे हंग्री स्टे फुलिश, म्हणजे नेहमी ज्ञानासाठी भुकेले राहा आणि ज्ञानासाठी मूर्ख बनून राहा. मला काही येत नाही असं दाखवून नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. नाहीतर मला हे येतं, मला नाही दुसरं काही शिकायचं, अशा प्रकारे जर राहाल तर तुम्हाला कोणत्याही नवीन गोष्टी शिकायला मिळणार नाहीत. म्हणूनच स्टे हंग्री स्टे फुलिश फॉर द नॉलेज. तुम्ही ज्ञानासाठी नेहमी भुकेले राहा आणि ज्ञानासाठी मूर्ख बनून राहा की जेणेकरून तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी ह्या शिकायला मिळतील. नाव हिअर वी हॅव डन विथ अवर lesson. Now downside of the lesson there is one paragraph. In that sum here is a list of 20 amazing life lesson we can all learn from Steve Jobs. आता स्टीव्ह जॉब पासून काही आपण लर्न करू शकतो असे लाईफचे, आयुष्य जगण्यासाठीचे काही 20 लेसन्स इथं दिलेले आहेत. फर्स्ट, डोंट वेट, म्हणजे कधीही थांबू नका. सेकंड, मेक युअर ओन रियालिटी, तुमची स्वतःची एक ओळख बनवा. थर्ड, कंट्रोल एव्हरीथिंग यू कॅन, जे काही तुम्ही कंट्रोल करू शकता ते कंट्रोल करा. कंट्रोल एव्हरीथिंग यू कॅन. ओन युअर मिस्टेक्स, तुमच्या चुका समजून घ्या. नो युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला देखील समजून घ्या. लीव द डोअर ओपन फॉर द फॅन्टॅस्टिक, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकण्यासाठी मनाचे दरवाजे उघडे ठेवा किंवा आपल्या डोक्याचे, मेंदूचे दरवाजे उघडे ठेवा. नाहीतर नाही मला एवढे येताना बस, हे असं न करता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन फॅन्टॅस्टिक शिकण्यासाठी कीप द डोअर ओपन. डोंट होल्ड बॅक, झालेल्या गोष्टींना धरून बसू नका. डोंट होल्ड बॅक म्हणजे झालेल्या गोष्टींना धरून बसू नका. सराउंड युअर सेल्फ विथ ब्रिलियन्स, नेहमी हुशार लोकांच्या संगतीत राहा. सराउंड युअर सेल्फ विथ ब्रिलियन्स, हुशार लोकांच्या संगतीत राहा की जेणेकरून तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. बिल्ड अ टीम ऑफ ए प्लेयर्स, काहीतरी चांगलं करणाऱ्या लोकांची टीम बनवा. बी युअर सेल्फ, स्वतःसाठी जगा. बी पर्सिएसिव्ह, पर्सिएसिव्ह म्हणजे मन वळवणारा, म्हणजे तुम्ही असे बना की तुम्ही मन वळवू शकाल. मग स्वतःचं मन वळवू शकाल, म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची नाही आहे तर त्याच्याबद्दल मन तुम्ही तुमचं वळवलं गेलं पाहिजे. पर्सिएसिव्ह म्हणजे मन वळवणारा. शो अदर्स द वे, दुसऱ्यांना योग्य मार्ग दाखवण्यास नक्कीच मदत करा. ट्रस्ट युअर इन्स्टिक्ट्स, इन्स्टिक्ट्स म्हणजे आपण म्हणू शकतो अंतरप्रेरणा, म्हणजे तुमच्या मनातला आतला आवाज, त्याच्यावरती विश्वास ठेवा. टेक रिस्क, काहीतरी धोके पत्करल्याशिवाय काहीतरी मिळत नाही, म्हणून टेक रिस्क. फॉलो ग्रेट विथ ग्रेट, चांगल्या लोकांना नेहमी फॉलो करा, चांगले विचार ठेवून चांगल्या लोकांना फॉलो करा. मेक दो डिसिजन, डिसिजन म्हणजे निर्णय घेण्याची ताकद तुमच्यामध्ये असू द्यात. प्रेझेंटेशन कॅन मेक अ वर्ल्ड ऑफ डिफरन्स,
तुम्ही असं तुमचं स्वतःचं प्रेझेंटेशन असं ठेवा की प्रेझेंटेशन कॅन मेक अ वर्ल्ड ऑफ डिफरन्स. प्रेझेंटेशन असं ठेवा की तुम्ही वर्ल्ड ऑफ डिफरन्स म्हणजे तुमचं एक स्वतःचं वेगळी ओळख जगामध्ये झाली पाहिजे. फाइंड अ वे टू बॅलन्स युअर इंटेन्सिटी. तुमचा असा रस्ता शोधा की तुमची इंटेन्सिटी बॅलन्स झाली पाहिजे. लिव्ह फॉर टुडे. नेहमी आजच्यासाठी जगा. म्हणजे आजच्यासाठी जगा. लिव्ह फॉर टुडे म्हणजे आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही मुवमेंट्स असतील त्या प्रत्येक मुवमेंटचा व्यवस्थित वापर करून प्रत्येक मुवमेंट जगा. शेअर युअर विजडम. तुम्हाला जे काही मिळालेलं विजडम असेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला मिळालेली एक आपण म्हणू शकतो हुशारी. विजडम म्हणजे हुशारी. ती नेहमी दुसऱ्यांशी शेअर करा. नाहीतर मला हे येतं मग मी त्याला का सांगू अशा प्रकारे न करता तुम्हाला जर काही चांगलं येत असेल तर ते नक्कीच दुसऱ्याला शेअर करा. नाव हिअर वी हॅव डन विथ अवर लेसन. You have to solve the English workshop and as well as meanings with difficult words meaning with Marathi and English meaning you have to write in your notebook. Thank you.